हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी सोनू आसवले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर तुम्ही कसे आहात कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आज आहे संडे म्हणजे नॉनव्हेज तर आलंच. तर मी सर्वात प्रथम लावून घेतला आहे मसाला लावल्यानंतर देणार आहे मी चिकनला फोडणी. पहिलं लावला आहे मसाला, त्यानंतर धुतलं आहे चिकन धुवून आणेल स्वच्छ, म्हणून मी बाहेर गेली. चिकन स्वच्छ धुतलं, त्यानंतर कढई तापवायला ठेवली. कढईत टाकणार पहिलं मी तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यात टाकणार मी कांदा. पहिलं मी कांदा टमाटर हे सगळं सामग्री काढूनच ठेवली होती. त्यानंतर तेल तापल्यानंतर टाकला त्याच्यात कांदा टाकल्यानंतर त्याच्यात टाकला मी मसाला चांगला म्हणजे तेलात चांगला फ्राय झाल्यानंतर त्याच्यात टाकलं आहे ते आपलं तिखट मीठ हळद. त्यानंतर थोडासा टाकला आहे सांबार म्हणजे आपला धनिया. त्यानंतर त्याला चांगलं मी हलवून घेतलं आहे म्हणजे परतून घेतलं आहे. त्यानंतर टाकलं आहे चांगला चिकनला चांगलं मसाल्यात फ्राय केल्यानंतर त्याला चांगलं एक वाफ दिल्यानंतर शिजलं का नाही थोडंसं म्हणजे तिखट मीठ बरोबर झालं का नाही म्हणून चेक केलं आहे. त्यानंतर मी केलं थोडासा गॅस मोठा. चिकनला छान तर्री सुटलेली आहे. चिकनची छान तर्री सुटलेली आहे. त्यानंतर त्याला थोडा वेळ असंच उघड्यावर शिजू दिलं. त्यानंतर थोडंसं टाकलं आहे पाणी, कारण शिजण्यासाठी थोडं पाणी टाकावंच लागते, नाहीतर खालून मसाला लागतो. थोडं मी त्याला भाजीला खालीवरून परतून घेतली. त्यानंतर करत आहे आपल्या चपातीची तयारी. कणिक मळून घेतल्यानंतर मी चपाती तयार करायला घेतले. इकडे आपली चिकन शिजत आहे तर इकडे आपल्या चपात्या चालू आहे. इथे आमच्या घरी आले कोणतरी म्हणजे आमचे दादाच आले. त्यांच्यासोबत बोलत आहे आणि आपलं काम करत आहे. दोन्ही काम आपल्याला एकाच वेळी करायचे आहे, कारण एकदा स्वयंपाकघरात घुसलं का हात रिकामा राहतच नाही. आपल्याला कंटिन्यू कामं करत राहावं लागते. इकडे भाजी शिजत आहे, तर इकडे दुसऱ्या साईडला आपल्या चपात्या चालू आहे. तुमच्या साईडला चपातीला काय म्हणते नक्की सांगा. आमच्याकडे तर पोळ्या म्हणतो आणि चपाती पण म्हणतो. इकडे चांगल्या चपात्या करणं चालू आहे. चपात्या झाल्या का मग सगळ्यांची जेवणाची गडबड होऊन जाते, म्हणून चपात्या करणं महत्त्वाचं आहे. एक साईडला आपली भाजी शिजत आहे तर एक साईडला चपात्या चालू आहे. मला चपात्या करणं फारसं आवडत नाही, कारण चपात्याला खूप टाईम लागतो, पण काय करणार, करावंच लागते. आपलं कामच आहे ते. रोजच चपात्या केल्याशिवाय आपलं काही पोट भरत नाही. चपात्या तर आपल्या जेवणातला मुख्य म्हणजे प्रमुखच आहे. चपात्याशिवाय तर आपलं जेवणच होत नाही. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या ब्लॉगला भरपूर प्रेम द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं सबस्क्राईब हेच माझं मोटिवेशन आहे, कारण तुम्ही मला सबस्क्राईब केलं, छान कमेंट केल्या तर मला पुन्हा असा म्हणजे ब्लॉग बनवण्याची आवड येईल किंवा इच्छा येईल म्हणा. कारण तुमचे कमेंट्स आणि सबस्क्राईब हेच माझं माझं मोटिवेशन आहे. आणि व्लॉगला कोणी स्किप करू नका. व्लॉग शेवटपर्यंत पहा, म्हणजे दिवसभरात मी काय करते हे तुम्हाला अपडेट मिळत राहील. तर आपल्या चालू आहेत इथं चपात्या आता झाल्यानंतर पुन्हा आपल्याला भरपूर कामं करायची आहे, म्हणून चपात्या मी पटापटा उरकून घेते. अधूनमधून आमच्या किचनमध्ये कोण ना कोणतरी येतच राहते, कारण आमची फॅमिली मोठी आहे, तर अधूनमधून कोणी ना कोणीतरी येतच राहते आणि कामं मधामध्ये स्टॉप होत राहते. त्यानंतर आज आमच्या घरी 2 भाज्या होत्या. एक म्हणजे सुकी
सुकी फिश माहीत नाही ज्यांना सर्दी होते त्यांनी खावं असं म्हणतं म्हणून हे घेऊन आले आमचे बाबा. तर त्यालाही फ्राय करायचं होतं. तर पहिलं मी तीच प्रोसेस आहे जशी चिकनची होती त्याच पद्धतीने ही पण भाजी करतो. आमचीच प्रोसेस म्हणजे भाजी बनवण्याची स्टाईल वेगळीच आहे. कधीच आम्ही वेगळ्या म्हणजे असं काही वेगळं राहिलं तर असं वेगळी पद्धत करतो, नाही तर त्याच स्टाईलने ही पण भाजी बनवली आहे. कढईमध्ये तेल टाकलं, त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात कांदा टाकला, मसाला त्यानंतर टाकणार त्याच्यात मसाला टाकला की छान मी पहिलंच थोडासा मसाला म्हणजे भाजी करायची होती म्हणून उरवून ठेवला होता, तोच मसाला याच्यात टाकला. करायच्या वेळीच मी जास्त मसाला बनवला होता. मसाला चांगला गरम तेलात फ्राय झाला की त्याच्यात टाकले आपलं तिखट मीठ हळद टाकल्यानंतर टाकले टमाटर. कोणी भाजीमध्ये टमाटर टाकत नाही, पण आम्हाला टमाटर आवडते म्हणून आम्ही सगळ्याच भाजीमध्ये टमाटर वापरतो. त्यानंतर टाकली सुकी मच्छी म्हणजे सुकी फिश. याला काही जास्त शिजायला टाईम लागत नाही, ही लवकर शिजते. मी तर खात नाही, पण आमच्या घरच्यांना खूप आवडते म्हणून ते अधामधात घेऊन येतात. फिश चांगली फ्राय झाली आहे. त्यानंतर टाकला त्याच्यात धनिया टाकली की झाला आपली फिश फ्राय तयार आहे. त्यानंतर मी केलं सॅलडची तयारी. मुळ्याला चांगला मी पहिले वॉश केलं, त्यानंतर त्याला चांगलं सोलून घेतलं, कारण त्याच्यात थोडं माती राहते. मग ते जेव्हा खायच्या वेळी आपल्या सापडल्यानंतर तर कसं चांगलं वाटत नाही, म्हणून मी त्याला चांगलं पहिलं किसून घेतलं. त्यानंतर त्याचे छोटे स्लाईस कापून घेतले. छोटे सगळे स्लाईस कापून घेतल्यानंतर मी कापणार आपला कांदा, निंबू हे आज आहे सॅलडमध्ये. कांदाही मी तसाच काही बारीक म्हणजे मी कधी गोल कापते तर कधी बारीक कापून टाकते. म्हणजे माझ्या आवडीनुसार आहे. ती चाकू काही बरोबर नव्हता, त्याला धारच नव्हती, म्हणून मी पावशीचा वापर केला. तुमच्याकडे ही पावशी वापरते का नक्की सांगा. मला तर हीच कम्फर्टेबल आहे. मी जास्त करून यानेच कोणती वस्तू कापण्यात कम्फर्टेबल आहे. हे चाकू म्हणजे मला असंच फालतू म्हणजे असं स्टाईल मारायसाठीच मी वापरते, नाही तर मला पावशी खूप आवडते. म्हणजे जास्त वेळ लागत नाही, पटापट कापून आपलं काम हलकं करणं होते. त्यानंतर आपले सगळा स्वयंपाक झालेला आहे. त्यानंतर आहे दूध गरम करते. आपल्याला सगळे काम कसे पटापट करायचे आहे म्हणजे लवकर इथून आपल्याला सुट्टी मिळेल. इकडे दूध गरम होत आहे तर आपलं दुसरे काम चालूच आहे. एक साईडला दूध गरम तर दुसऱ्या साईडला ओटा पुसायचं काम चालू केलं मी. माझं इकडे लक्षच नव्हतं, तर दूध उकळून आता खालीच जात होतं, पण बरं झालं थोडंसं माझं लक्ष होतं म्हणून ते थोडक्यात वाचलं, नाही तर आज पूर्ण दूध खालीच गेलं असतं. म्हणून दोन्ही साईडला लक्ष देऊन बरोबर कामं करावं लागते. इतक्यात तर माझं थोडं गोंधळच उडाला आहे, कारण दोन्ही काम आता म्हणजे पहिलं मी शूट नव्हती करत तर माझं पूर्ण लक्ष किचनमध्ये आपल्या स्वयंपाकातच होतं, पण आता मला शूटही पाहावं लागते आणि कामं पण करावं लागते, तर कधी दुर्लक्ष होते. तर काही होत नाही, आता सध्या सवय नाही आहे म्हणून असं होत असेल, पण थोड्या दिवसांनी होईल सवय हळूहळू, कारण सवय लावायला म्हणजे सवय हळूहळूच लागते. तर मी करेल हळूहळू प्रॅक्टिस की दोन्ही काम एकत्र कसे करता येईल. त्यानंतर मी ओटा क्लीन मी रोजचा ओटा संध्याकाळचा क्लीन करून ठेवते, म्हणजे सकाळी कसं फ्रेश वाटते. नाहीतर तसाच पसारा ठेवला की उद्या सकाळी उठून जेव्हा आपण किचनमध्ये येतो तेव्हा ते पसारा पाहिलं की
डोकं दुखायला लागते. म्हणून मी रात्री जेवढं जमेल तेवढं रात्रीच पूर्ण कामं करून ठेवायचं करते. कारण उद्या सकाळी उठलं की मुलांच्या शाळा, त्यांची तयारी करून द्या, अंघोळ करून द्या. म्हणजे लहान मुलं असल्याने कोणतेच कामं करत नाही, ते सगळे कामं आपल्यालाच करून द्यावं लागते. म्हणून मी जास्त करून संध्याकाळीच जेवढे आपले होईल तेवढे कामं करून ठेवते. आता मी वाढले बाबांसाठी ताट त्यांना वाढून दिलं आणि त्यानंतर पुन्हा आपल्या ओटा क्लिनिंगच्या कामाला सुरुवात केली आहे. मी पूर्ण ओटा रात्रीच क्लीन करून ठेवते. माझं सगळ्यात बेस्ट काम, आवडतं काम म्हणजे ओटाच क्लीन करणं आहे. इथे चालू आहे ओटा क्लिनिंग. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी ओटा क्लीन करते. ओटा क्लीन झाल्यानंतर मी जेवण करायची क्लिप याच्यात टाकली नाही. मग त्यानंतर मी जेवण केले. जेवण केल्यानंतर पुन्हा मुलांचं होमवर्क जे काही ते कामं केल्यानंतर रात्री पुन्हा किचनमध्ये आले. त्यानंतर मुलांसाठी मुलं दूध प्यायला पाहत नाही, म्हणून त्यांच्यासाठी वेळात वेळ काढून संध्याकाळी त्यांना दूध द्यावंच लागते. आधीच आमची मुलं बारीक आहे. असं डॉक्टरने सांगितलं की यांना थोडं दूध पाजत जा, म्हणून त्यांना दुधाची सवय लागण्यासाठी त्या दुधामध्ये बोर्नव्हिटा वगैरे टाकून त्यांना दूध देते. नाही तर दोघांनाही दूध आवडत नाही, म्हणून काही ना काही कारण काढून कोणतीतरी असं त्यांना अशी लालच देऊन रोज दूध प्या म्हणून सांगावं लागते. तुमचे मुलं असंच करतात का? नक्कीच सांगा. हे दोघं आहे माझे राम आणि लक्ष्मण. मी यांना चिक्कू आणि बंटी म्हणतो किंवा राम लक्ष्मण म्हणतो. हे खूपच मस्तीखोर आहे. पहा कसे मस्ती करत आहे. म्हणजे कसे आहे, एकामेकांशिवाय राहत नाही आणि राहिले तर खूप मस्त्या करतात. तुमचे मुलं असं करतात का? नक्की कमेंट करून सांगा. माझे तर मुलं असेच करतात, एकामेकाशिवाय राहत नाही आणि एकत्र राहिले का खूप भांडणं करतात. त्याच्यात टाकला आहे आज दूध कमी देत आहे, कारण आज दूध कमीच आलं आहे, तर उद्या चायसाठी पाहिजे म्हणून आज दूध कमी देत आहे. पीत पण नाही, थोडं वाया घालवते म्हणून त्यांना थोडं देते. हा लहान हुशार आहे, तो लवकर पिऊन घेतो. पण मोठ्याचे खूप नाटक असतात. मी पीत नाही, असं नाही तसं नाही, खूप नाटक करतो. लहान हुशार आहे. लहान लवकर दूध पिऊन त्याला नेहमी जिंकायचं असतं, म्हणून तो पटकन आपलं दूध फिनिश करतो. मोठ्याला त्याचे कारण संपत नाही. तो काही ना काही कारण काढून आपलं अजून थोडं दूध ठेवलं आहे. अद्विक दाखवत आहे की मम्मा थोडंसं दूध उरलं आहे म्हणून, म्हणजे ठेवलं आहे म्हणून. तर त्यांचं दूध पिणं झालं आहे. तर माझ्या ब्लॉगला जे कोणी नवीन सबस्क्रायबर पाहत असेल त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि असेच नवनवीन व्लॉग पाहत राहा. सो थँक्यू. तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत पाहिला म्हणून असेच सपोर्ट करत राहा आणि मला नवीन व्लॉग तयार करण्याची अशी उमेद आली पाहिजे, त्यासाठी कमेंट करा. थँक्यू.